मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. या खेळाडूने देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरीव कामगिरी केली. अनेक व्यावसायिक संघाकडनं हा खेळाडू खेळलेला आहे. अनेक विक्रम या खेळाडूने आपल्या नावावर केलेले आहेत. बिग हिटर मानला जातो आणि त्याचबद्दल परिस्थितीनुरूप त्याला संघाच्या अडचणीतून बाहेर काढण्याची तारणहर्त्याची भूमिका बजावते. पहिला चेंडू पहिल्या षटकातला. पहिला चेंडू यावेळेला मात्र सन्मान दिला गेला. वुडलँडचा चेंडू होता समीर सर. यावेळेला थोडा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन त्याला हलकेच यावेळेला खेळून काढलाय तो बॅटर सुयोग. याला क्षमता आहे, मोठे फटके खेळतो सुयोग. त्याचबरोबर इनफिल्ड क्लिअर करणं त्याला माहीत आहे, गॅपमध्ये खेळणं त्याला माहीत आहे आणि संघाच्या धावसंख्येला वेगवान स्वरूपात आकार देणं यामध्ये मोठा हातखंडा सुयोगाचा. या षटकातला चेंडू क्रमांक 2. शपलून खेळण्याचा प्रयत्न रडार मध्ये आलाय, त्याच्यावर झालाय प्रहार. चेंडू असेल हवेत, क्षेत्ररक्षक तैनात होणार नाही चुकी आणि सुयोग सारख्या एका दिग्गज फलंदाजाला चेंडू क्रमांक 2 वर माघारी धाडलाय गोलंदाज हेमंत सोकांडे यानं. दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका वासिंद संघाला. निश्चित मी मगाशीच म्हटलं होतं की ही जी काही संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचा सामना खेळत असताना वातावरणामध्ये चेंडू सहजासहजी बाउंड्रीच्या पार ट्रॅव्हल करणं फार कठीण गोष्ट आहे आणि अशा वेळेला तुम्हाला बेस तयार करणं, फाउंडेशन तयार करणं फार महत्वाचं आहे. तिथं मात्र जर तुम्ही पहिल्या चेंडूपासून प्रहार करत असाल, पहिल्या चेंडूपासून षटकार आणि चौकारांच्या स्वरूपात धावफलकावर धाबा जमवण्याचा प्रयत्न करत असाल आणि विकेट गमवत असाल तर मग मात्र स्वतःच्या संघाच्या अहिताचा पाया खड्डा आपण स्वतःच खणतायत हे सांगण्यासाठी त्रयस्थ माणसाची गरज नाही. पहिले 2 चेंडू 0 धावा धावफलकावर आणि 1 गडी बाद झाला आहे, तो म्हणजेच वासिंद संघाचा. एवढी भरून काढावे लागेल. अशोक हा एक खेळाडू ज्यानं मागची DPL गाजवली होती, हा एक खेळाडू ज्यानं मागचा सीझन गाजवला. हा असा खेळाडू आहे की ज्याची बॅट एकदा बोलायला लागली तर ती चौकार आणि षटकारांच्या भाषा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही संवादात्मक भाषा त्यांना जमत नाही. पहिले 2 चेंडू, चेंडू क्रमांक 3 हेमंत याचा अशोक साल. यावेळेला रडार मध्ये आला, ऑन साइडला खेळून काढला अशोकनं. एक धाव धावून निघाली, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का केला जातोय. गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रम अवस्था आणि या संभ्रम अवस्थेमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 3 चेंडू. मी मगाशीच म्हटलं की या खेळाडूला लॉफ्ट करणं आवडतं, या खेळाडूला हवेत खेळणं आवडतं, या खेळाडूला स्ट्राइक रोटेट करत असताना ती स्ट्राइक रोटेट करण्यापेक्षा वेगवान स्वरूपात धावफलक हलता ठेवणं आवडतं आणि अगदी त्या पद्धतीने त्यानं आपला मूड दाखवलाय, त्या पद्धतीने आपली आक्रमकता दाखवली. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, 3 चेंडू 1 धाव धावफलकावर, 1 गडी माघारी पडलाय. पण पहिल्या 3 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीने हेमंत सोकांडेची गोलंदाजी बोलतीये, तिला जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला आक्रमकतेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. चेंडू क्रमांक 4 स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल सागर. या वेळेला मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी. पंच अभिजितजी सावंत यांचा वाईटचा इशारा आणि अवांतर स्वरूपात आणखी 1 धाव वासिंद संघाच्या धाव खात्यामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती आता 2 धावा. निश्चित निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक चालू आहे, ज्याला आपण स्लॉग ओव्हर म्हणतो, या निर्धारित पॉवर प्लेचं षटक म्हणतो. या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये विकेट गमावली आहे, धावफलकावर धावांसाठी आपण तरसलो जातोय. इथून पुढचं प्लॅनिंग नेमकं काय असेल ते बघणं रंजक ठरेल. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला रडार मध्ये होता, इनसाइड आउट शॉट. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय, जेल सुटलाय आणि 2 धावा देखील धावून निघाल्यात पूर्ण. या 2 धावांनी वासिंद संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चित हेमंतच्या विरोधात आक्रमण करणं ते सोपं नाहीये. इनफिल्डला जरी आपण 38 सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक बघत असू, जर आपण एक पाहिला तर एक डीप मिड विकेट रिजन मध्ये आहे, एक जर पाहिला तर आपण एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण या दोनही ठिकाणी समीर सर गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची जी काही व्यूहरचना आहे अगदी त्या पद्धतीनं त्या टप्प्यावर त्या दिशेला आणि अगदी त्या लेंथवर पाहायला मिळते. या षटकाचा पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्लो 1 सरळ बॅटनं खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल स्वतः राजेश सर आणि निश्चित पद्धतीने ही आपण जर धावा पाहिल्या तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 5 या धावसंख्येवर. या षटकातले चेंडू झालेत ते आता 5 चेंडू खर्च केल्यात केवळ आणि केवळ 5 धावा, 1 गडी गमवावा लागला. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅट्समन अशोक आणि हेमंत यांचं हे या 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरचं द्वंद्व पाहण्याजोगा असेल. यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, रडार मध्ये आलाय, त्याला भिरकावून दिला लेग साइडला, तिथे मात्र कोणताही पर्याय नाही. चेंडू निघून जाईल सीमा पार. वासिंदच्या डावामधला हा पहिला खणखणीत चौकार.
पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वासिंद संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मी मगाशी म्हटलं ना, एक मोठा फटका. झटपट क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला तुम्ही विचार करता तिथे मात्र पहिल्या 5 चेंडूंची मेहनत गोलंदाजाची जी असते त्या मेहनतीवर जर पाणी फिरण्याचं काम जर कोणी करत असेल तर शेवटच्या चेंडूवर आलेला मोठा फटका, गमावलेला आत्मविश्वास पुन्हा नव्यानं ताकदीनिशी कमावण्याचं काम तो करत असतो आणि ते काम आपल्याला अशोकच्या फटक्यामधून पाहायला मिळालं. षटक समाप्त झाले. 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एक गडी बाद झाल्या. अजूनही 18 चेंडूंचा पहिल्या डावातला खेळ शिल्लक असेल. इथून मात्र रणनीती काय असेल? अशोकच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवर हेमंतच्या विरोधात आलेला चौकार अशोकची तर मेंटॅलिटी इथं सांगतोय, अशोकची जर स्ट्रॅटेजी इथं सांगतोय, अशोकचं प्लॅनिंग इथं सांगतोय, कोणत्या माइंडसेटनं तो मैदानाच्या आत उतरला हे देखील त्यानं निदर्शनास आणून दिलंय. पण या सगळ्या गोष्टींना शांततेच्या स्वरूपामध्ये स्थैर्य स्थावरता कशी आणून दिली जाईल हे आणि अगदी त्याच पद्धतीनं मी म्हणेल मध्यम गतीचा गोलंदाज देखील म्हणता येईल आणि जिथं भन्नाट वेगाची गरज आहे तिथे देखील हा गोलंदाज गोलंदाजी करतो. नाव आहे राजेश मडके. लक्षात ठेवा, हा असा खेळाडू आहे की लिस्ट मध्ये लवकर कुणाच्या लक्षात येणार नाही, पण मैदानाच्या आत त्याची कामगिरी कोणीही डोळाआड करू शकत नाही आणि यावेळेला तीच गरज आहे. पहिलं षटक अप्रतिम पडलंय, शेवटचा एक चौकार सोडला तर, पण पहिल्या 5 चेंडूंमध्ये ती कामगिरी पुन्हा करता येईल का? षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर सज्ज आहे गोलंदाज राजेश. स्टेपआउट करून खेळला आजपर्यंत इनसाइड आउट शॉट. यावेळेला मात्र गॅप घेतला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु या पाठलागामध्ये चेंडूचा होईल विजय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांचा सणसणीत चौकार. तीन षटक 15 मिनिटांचा वेळ आहे. 15 मिनिटात जर 3 षटक पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीचा मान असू द्या. 4 धावा बॅटर सागरच्या बॅटमधनं. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला देखील रूम भरून खेळण्याचा प्रयत्न, स्लो वन बॉल, थोडासा ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल. एका धावेनं वासिंदची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र आता 14 धावा. पहिल्या चेंडूवर आलेल्या चौकारानंतर पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग एंडला वन्स अगेन अशोक. हे द्वंद्व पाहायला मिळेल. हे बॅटल चांगलं रंगेल समीर सर, कारण गोलंदाजाला फलंदाजांना खेळवणं आवडतं आणि अशोक नावाच्या फलंदाजाला चेंडूला तारामंडल मध्ये पाठवणं आवडतं. पाहूया या द्वंद्वात कोणाचा होईल विजय. यावेळेला मात्र स्लो वन. चेंडूचा टप्पा मात्र काही ओळखू शकला नाही. संत गतीच्या चेंडूवर अशोक नावाच्या धडाकेबाज फलंदाजाला जेल स्वरूपी जावं लागेल माघारी, कारण बसलाय हा झटका. जबरदस्त गोलंदाजी की ज्या पद्धतीने आपण जर पाहत असू तर निश्चित पहिल्या षटकामध्ये आलेली विकेट कुठेतरी दबाव निर्माण करणारी ठरली. त्यानंतर अशोक ज्याच्या बॅटमधनं आपण एक सनसणीत चपराकाच्या स्वरूपातला चौकार पाहिला होता, त्या अशोकचा गेलेला हा जो काही आताचा बळी आहे तो निश्चितपणानं कलात्मक गोलंदाजीचं एक वैविध्यपूर्ण दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. स्लो वन चेंडू, प्रत्येक चेंडूवर प्रहार करणे ही स्ट्रॅटर्जी होती अशोकची आणि अशा वेळेला बॅकहँडचा वापर केला गेला. चेंडूवर शेवटच्या क्षणाला अगदी बोट मायेने फिरवली गेली, चेंडू रिलीज झाला आणि ज्या वेगाची अपेक्षा अशोकला होती तो वेग मात्र चेंडूवर नव्हता. परिणाम स्वरूपी मिस टायमिंग शॉट. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, झेल पकडला. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर पिंट्या, एक मोठं नाव. याही वेळेला लेग ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं ना, या गोलंदाजाला वेगवान खेळपट्टीवर न्या, हा वेगवान चेंडू मध्ये तोपकाना काढेल. या गोलंदाजाला ब्रेकिंग बॉलिंग करायला लावा, स्पिनिंग बॉलिंग करायला लावा, तिथं आज लेग ब्रेक सगळ्यांना चकावणारा असेल, तिथे याचा येणारा आतमध्ये येणारा ऑफ स्पिन सगळ्यांना चकावणारा असेल. लाजवाब गोलंदाजी राजेश यांची. या षटकातला पुढचा चेंडू. याही वेळेला पुन्हा 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 अपील केली गेली आहे, पण स्पर्धेचा नियम लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. लेग बाईच्या रूपात ही एक धाव. जबरदस्त गोलंदाजी. लक्षात असू द्या, पहिली 3 षटकं 15 मिनिटं. 15 मिनिटात जर 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मग मात्र कंपल्सरी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये डिप्लॉइड करायला लागेल, तैनात करावा लागेल. याची आपण नोंद घ्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. वासिंद संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 15 धावा. या षटकातल्या आतापर्यंत जर आपण चेंडू पाहिले तर
अजून एक चेंडू शिल्लक असेल, चेंडू क्रमांक 6. याही वेळेला स्लो वन, परंतु जबरदस्त प्रहार डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल. एक धाव निघते, पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न वेगवान स्वरूपात संधी निर्माण झाली, परंतु चांगलं कव्हर आणि एकूण 2 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 17 धावा. यापुढील होणारा सामना रुपेश शेरे विपक्ष खैरे संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खैरे संघ विपक्ष शेरे रुपेश, दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. ही इनिंग संपेपर्यंत आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. सो आपण इनिंग संपायच्या आत लवकरात लवकर खैरे संघाचा कर्णधार आणि रुपेश शेरे संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित राहायचंय. जबरदस्त सामना मैदानाच्या आत सुरू आहे. हेमंतची पहिल्या षटकातील लाजवाब गोलंदाजी, शेवटच्या चेंडूवर आलेला अशोकच्या बॅटमधून आलेला चौकार, त्यानंतर गोलंदाजी स्टार्ट केली राजेशनं, त्याच्या पहिल्या चेंडूवर सागरच्या बॅटमधून आलेला चौकार. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मी आता म्हणेल की सुरुवात चांगली झाली समीर सर. 8.5ची सरासरी आहे या क्षणाला, परंतु विकेट गेल्यात, गोलंदाज देखील तितके तयारीत. पहिला चेंडू ट्रॅकर बॉल होता सर बॅटनं लॉंग ऑफ रिझर्व मध्ये स्वतः हेमंत सुकांडे. एकाच धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा. अजून 11 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला शिल्लक आहे. इथून काय टार्गेट समीर सर वाटतं की आपल्याला या 24 चेंडूंमध्ये, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये ना आपण समीकरण बांधू शकतो ना अंदाज बांधू शकतो, पण यामध्ये मात्र आपल्याला सेट होताना पाहायला मिळाल. यावेळेला रूम करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही. सुंदर गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघत आहात की राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा, राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करत असताना लेग स्टम्पचा गाठ घेऊन तीनही यष्टा दाखवत जर आपण जागा बनवून मागत असेल तर बॅटिंग साइडनं यावेळेला रिव्ह्यू आलाय फॉर अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण रिव्ह्यू बघावा. आणि यापुढे सगळ्या संघांना एक गोष्ट आहे, एक नियम आहे की डगआउट मधनं रिव्ह्यूचा जर आवाज आला आणि मैदानावरच्या फलंदाजांना निरोप गेला की रिव्ह्यू घ्या, तर यापुढे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. ऑन फील्ड स्वतः काय असेल तर बॅटर तिथून आमच्यापर्यंत इशारा करतील, पंचांशी संवाद करतील. सो फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. पुढच्या 11 चेंडूंमध्ये आता कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू वासिन संघाला घेता येणार नाही. रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, मी तेच विश्लेषण करत होतो की राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा आहे. लेग स्टम्पचा गार्ड घेऊन बॅटर ज्यावेळेस बॅटर ज्यावेळेला बॅटिंग करत असतो त्यावेळेला मात्र नॅचरल अँगलचा वापर करून अवे फ्रॉम बॉडी, शरीर यष्टीपासून दूरचा चेंडू हा मात्र फलंदाजाला त्रासदायक ठरणारा. शपलून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा वाईड यार्क, यावेळेला पुन्हा संधी निर्माण झाली आहे परंतु नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 19 धावा. 19 या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आले. सुंदर गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज प्रफुल्ल करणं, वेगवान गोलंदाज. शहापूरच्या क्रिकेट विश्वातले हे उभरते तारे आहेत. यांना प्रचंड अनुभव देखील आहे. अनेक स्पर्धा या मैदानावर खेळतात. प्रॅक्टिस सेशन देखील त्यांचं बहुतांश खेळाडूंचं याच मैदानावर कित्येक वर्ष चाललेलं आहे. त्यामुळे इथल्या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा शपलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लेग ब्रेक केला होता. अगदी कट करून घोषित क्षेत्रामध्ये एका धावेवर समाधान मानावं लागेल. समीर सर, यावेळेला जी संत गती आली ना, मी वारंवार मगाशी म्हटलं की जर तुमच्याकडनं मोठे फटके येत नसतील तर तुमचं स्ट्राईक रोटेट होणं फार महत्वाचं आहे. 24-25चा सामना जर तुम्ही काढू शकता, बॉल टू रनचा सामना जर या मैदानावर निघू शकतो, तर अशा वेळेला डॉट तुमच्यासाठी घातक आहे. तिथं मात्र सिंगल येणं फार महत्वाचं असेल. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा शपलून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू. खेळपट्टीचा अंदाज सुजय जर आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू सातत्यानं अनएक्सेप्टेड बाउन्स होताना पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू देखील आपल्याला अनपेक्षित उसळी घेताना पाहायला मिळतो. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पुल करायला पाहताय आणि ज्या आडव्या बॅटनं खेळायला पाहताय तिथं मात्र तुम्हाला मिडल करणं हे मात्र कठीण जात आहे. हा खेळपट्टीचा स्वभाव. या षटकातला पुढचा चेंडू, याही वेळेला लेग ब्रेक केला गेलाय प्रफुल्ल कडनं. शेवटच्या क्षणाला वेगाची आशा धरून फलंदाज तयारीत होता, एकतर स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात किंवा मोठा प्रहार करण्याच्या नादात. आणि तिथं देखील लाजवाब गोलंदाजी. 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथं समाप्त झालाय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना खैरे विपक्ष रुपेश शेरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की
टायमिंग आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. केवळ 14 मिनिटांमध्ये 3 षटकं इथे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे अगदी वक्तशीर खेळ आडगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकं 20 धावा. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर हेमंत सोकांडे 9 धावा खर्च झाल्या. त्यानंतर आलं राजेशनं केवळ आणि केवळ 5 धावा दिल्या आणि यावर आणखी कळत चढवण्याचं काम 8 धावा दिल्या माफ करा. आणि त्यानंतर यावर कळत चढवण्याचं काम प्रफुलच्या माध्यमातून केवळ आणि केवळ 3 धावा. हा संपूर्ण सामन्याचं प्रक्षेपण आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रशांत पवार, ओमकार, दीपेश. हा वेळेला मात्र हा चेंडू खेळणं गरजेचं होतं का हाही विचार करावा लागेल. घोषित क्षेत्रात एक धाव कदाचित जर लिव्ह केला असता समीर सर तर हा वाईड असू शकला असता. एक एक धाव फार महत्वाची आहे. पण काय होतंय काही गोष्टी समजायला वेळ जाऊन द्यावी लागते आणि वेळ निघून गेल्यावर गोष्ट समजते पण गोष्ट बदलता येत नाही. आणि या द्वंद्वामध्ये जर अडकायचं नसेल तर त्या वेळेच्या आधी त्याच्यावर उपाय करणं फार महत्वाचं. 5 चेंडूंचा खेळ शेवटच्या षटकातला बाकी आहे. विनायक नावाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातला चेंडू क्रमांक 2. या वेळेला मात्र बॅटरची हुशारी. चेंडू लिव्ह केला आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी. पंच निलेशजी महाजन यांच्याकडनं आला वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात वासिन संघाच्या धाव खात्यात धावफलकावर धावा जमा झाल्यात त्या मात्र आता 22 धावा. या 5 चेंडूंमध्ये मला असं वाटतं सुजय की 5 चेंडूंमध्ये 8 धावा जरी आल्या तरी फाईट आपल्याला अगदी मी म्हणेल की रोमहर्षकतेच्या स्वरूपातली पाहायला मिळेल. गोलंदाजांकडे वाचवायला फार काही असेल पण 5 मध्ये निदान सध्या यावेळेला 10 ते 15 धावांचं लक्ष असलं पाहिजे वाशिम संघाचा. आणि त्या दिशेने प्रहार केला गेला. चेंडू हवेत उंची गाठली अंतर गाठलं नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात चुकी झाली आहे. 1 बाउंड चेंडू निघून जाईल सीमा पार कारण मैदानाच्या आत चुकीला माफी नाही. चौका. या 4 धावांनी वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. 26 धावा धावफलकावर. समीर सर मी मगाशी म्हटलं होतं की जर मजबूत स्थितीत पोहोचायचं असेल तर 10 ते 15 धावा हव्यात आणि समाधानकारक स्थितीत पोहोचायचं असेल तर 8 धावा हव्यात. पण इथं मात्र पहिल्या चेंडूवर सनसनीत खणखणीत दणदणीत आणि इशारा ठोकणारा चौकार आलाय. या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची डिलिव्हरी. फटका खेळण्याचा प्रयत्नात एज लागली. चेंडू मात्र घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. संघाची धावसंख्या 27. या धावसंख्येवर अजूनही या डावातले चेंडू शिल्लक असतील ते मात्र 3 चेंडू 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मी म्हणेल इथून एक मोठा फटका आणि सिंगल डबल तरी देखील काम तमाम. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू पिंट्यासाठी. लो फुल टॉस. इथं मात्र संधी नाही. विनायकनं विघ्नहर्ता बनलाय. बोल झालाय. झटका बसलाय. तिसरा वासिन संघाला परतावं लागेल माघारी. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हे जे शेवटचे क्षण असतात ना पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना हे शेवटचे क्षण तुमचं मनोबल वाढवणारे असतात. शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही कमी धावा खर्च केल्या तर तुमचा संघ फलंदाजीला उतरताना पाठलाग करत असताना एका वेगळ्या एनर्जीनं मैदानाच्या आत येतो. पण शेवटच्या षटकामध्ये जर मोठे फटके पडले तर मग मात्र दबाव वाढलेला असतो. आकड्यांचा खेळ मनात असतो. समीकरण डोळ्यासमोर असतात आणि त्यावेळेला तुम्हाला मनाजोगता स्वाभाविक खेळ करता येत नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा धाव फलकावर लगावल्यात. या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला होता. क्षेत्ररक्षकाची चुकी झाली होती पण विनायकनं पुन्हा कमबॅक केलं. समोरच्या फलंदाजाला चले जावचा नारा दिला. तिसरा झटका बसला तो वासिन संघाला. 2 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला भागी आहेत. मित्रांनो आपण बघत आहात श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2023 क्रिकेटचा अति महारण संग्राम. अवला मात्र शॉट आपले एक सुंदर पुल शॉट पाहायला मिळतो. 1 बाउन्स राजेश पर्यंत कॅरी होतोय. दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉलिंग नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 228. 2 8 28 धावा. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू आहे. आजच्या दिवसातलं मी म्हणेल की मोठी धावसंख्या. आजच्या दिवसातली पहिली बॅटिंग करतानाची सर्वाधिक धावसंख्या. यावेळेला लो फुल टॉस ऑन साइडला बिरकॉन दिला. लंगदी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. राजेश तिथपर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चूक थ्रो. आणि यावेळेला दुसरी धाव घेत असताना गडी होईल बाद मानावं लागेल. एका धावसंख्येवर समाधान. 4 षटकांतला पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावर आहेत. विजयासाठी 30 धावांची गरज असेल
24 चेंडू आणि 30 धावा आडगाव संघाला. खैरे संघाचा कर्णधार आणि शेरे संघाचा कर्णधार. आपल्याला ही शेवटची अनाउन्समेंट आपल्यासाठी केली जाते. ज्या संघाचा कर्णधार उशिरा येईल त्या संघाला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. 2 धावांनी त्याला पेनलाइज केलं जाईल. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आत ज्या संघाचा कर्णधार इथे येईल त्या संघाला पेनल्टी पासून सुटका मिळेल. ज्या संघाचा कर्णधार येणार नाही त्या संघाला मात्र पेनलाइज केलं जाईल. खैरे संघाचा कर्णधार आलेला आहे. रुपेश व्यापारी लवकर या. शेरे संघ चला वळूयात मैदानाच्या आत जिथं सामना चालू आहे. आडगाव विपक्ष फाईट करतोय तो म्हणजेच वासिंदचा संघ. वासिंद संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 24 चेंडूंमध्ये 29 धावांपर्यंत मारली आहे मजल. विजयासाठी आडगाव संघाला आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 24 चेंडू आणि तब्बल 30 धावांची. या 30 धावा मैदानाच्या आत पाठलाग करताना आडगाव संघ विजयी होईल का की मात्र या 30 धावा यशस्वीरित्या वासिंद संघाचे गोलंदाज डिफेंड करतील. ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आमच्या मनात आहेत अनुत्तरित. पण या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होईल अगदी काही क्षणात आणि त्याच उत्तरांच्या खेळादरम्यान आपल्या अमोघ प्रगल्भ आणि जादुई आवाजानं आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातला एक मोठं नाव नवनीतजी यशवंतराव यांना अगदी सन्मानपूर्वक मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतो. धन्यवाद अमरजी. श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2023 या रणसंग्रामातील तिसरा सामना आडगाव वर्सेस वाशिंद. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली वासिंद संघाने आणि 29 धावांचा डोंगर उभा केला. आतापर्यंतच्या या तिसऱ्या सामन्यातील हा सर्वाधिक धावसंख्या ज्यानं उभ्या केला आणि आडगाव संघाला 30 धावांचं आव्हान 30 धावांचं आव्हान ठेवलं आडगाव संघासमोर. आडगाव संघाचे फलंदाज मैदानावर आलेले आहेत. वासिंद संघाला विनंती आहे कृपया आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आतापर्यंत 24 धावा झाल्या, 27 धावा झाल्या आणि आता 29 धावा या ठिकाणी वासिंद संघाने उभ्या केल्या आणि आडगाव संघाला 30 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 24 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पंचांना विनंती आपण सामना सुरू करायचा आहे. कर्णधार एक रोमांचक सामना नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी वासिंद संघाकडे आपण पाहिलेली आतापर्यंत शहापूरच्या क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी या वासिंद संघानं त्याचं प्रदर्शन केलेलं आहे आणि नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारून जो विश्वास त्यांनी फलंदाजांवरती ठेवला परंतु त्याच पद्धतीची गोलंदाजी आडगाव संघानं देखील केली. 29 धावांपर्यंत जखडून ठेवलं वासिंद संघाला आणि केवळ 29 धावा या ठिकाणी वासिंद संघ कमावू शकला. आडगाव संघाला विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 24 चेंडू. पाहूया आडगाव संघ विजयी होऊ शकेल का की वासिंद संघाची गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची होते. कशा पद्धतीचं प्रदर्शन गोलंदाजीचं प्रदर्शन वासिंद संघ करेल की आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आडगाव संघ आपला विजयश्री खेचून आणेल. सोहमची गोलंदाजी. पहिला चेंडू हेमंत साठी. लेग साइडच्या दिशेनं जोरदार प्रहार आणि पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. चौकार खणखणीत पहिल्याच चेंडूवर आपले इरादे क्लिअर करताना हेमंतच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. या चौकारानं प्रचंड दबाव या गोलंदाजावर आपल्याला बघायला मिळेल कारण पहिला चेंडू ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर एक चौकार लागतो त्यावेळेला कुठेतरी आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं परंतु या वेळेला हेमंतला रोखावं लागेल सोहमला. पुन्हा एकदा सोहम मारा करेल. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारची बल्लेबाजी हेमंत करेल का की एक संयमी खेळी करेल. पुन्हा एकदा सोहम आणि त्याच दिशेला फिरकावून दिलेला चेंडू या वेळेला मात्र
पंचांनी डिक्लेअर धाव घोषित केलेले आहेत. या 1 धाव संख्येनं संघाची धाव संख्या 2. या 1 धाव संख्येनं संघाची धाव संख्या आहे ती 5. थर्ड यार्ड सर्कलच्या या षटकामध्ये तुम्हाला आक्रमक पवित्रा स्वीकारावाच लागेल, कारण जर तुम्ही पहिल्या षटकावरती तुटून पडलात तर पुढच्या येणाऱ्या गोलंदाजीवर एक वेगळा दबाव तुम्ही निर्माण करू शकाल. आणि जर पहिल्या गोलंदाजीवर पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही तुमचा दबाव निर्माण केला तर दुसरं षटक थोडं का होईना तुम्हाला तुमच्या कलेनं घेता येईल. आणि जो एक दबाव असतो शेवटच्या अंतिम षटकांमधला, तो जो एक दबाव असतो तो दबाव थोडासा का होईना कमी होऊन आणि मग एक सुंदर अशी खेळी आपल्याला रचता येईल. शहापूर तालुका ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष हेमंतजी निचिते या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. हेमंतजी निचिते, शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. तसेच साटगावचे लोकप्रिय व्यक्तिमत्व मनोज विशे साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हावं. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नारायण सर, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन्ही संघांना विनंती आहे, तसेच इतर उपस्थित असलेल्या सर्व संघांना विनंती आहे की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांच्या आत संपवायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या पुढे चालायचं आहे, त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. खैरे वर्सेस शेरे या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतील. मी सन्माननीय मनोजी विशे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कौल उडू करायचा आहे. सन्माननीय मनोजी विशे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा नाणेफेक होईल. सोहमने सुंदर असं टाकलेला चेंडू, परंतु एक चोरटी धाव या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव संख्येवर समाधान मानावं लागेल ते राजेश यांना. आणि या 1 धाव संख्येनं धाव संख्या होती संघाची 6. बिनबाद 6. एक चौकार लगावल्यानंतर एक जो रिक्वायर्ड रन रेटचा जो प्रेशर असतो तो प्रेशर पहिल्या चेंडूवर कमी झाल्यानंतर आता एक संयमी खेळी करून आपल्याला रिक्वायर्ड रन रेट पूर्ण करायचा आहे. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये सुंदर टोलवलेला चेंडू. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. एक फेवरिट प्लेस या फलंदाजाची. हेमंतच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू. षटकार, एक उत्तुंग षटकार, त्याच्या आवडत्या दिशेनं लगावलेला हा लॉंग लेगच्या दिशेनं लगावलेला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या वेगवान गतीने पुढे सरकते. 12. 4 चेंडू 12 धावा. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष. यावेळेला मात्र सुंदर संयमी खेळी. चांगला सन्मान दिला या चेंडूला, परंतु 1 धाव मात्र या चेंडूवर मिळाली. आणि या 1 धाव संख्येनं धाव संख्या 13. सन्माननीय मलिकजी मेजर साहेब, पानसरे मेजर साहेब, दिनेशजी चौधरी, NP स्पोर्ट्स चे समर्थक, आपणाला विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2023च्या वतीनं NP स्पोर्ट्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मलिकजी मेजर, पानसरे मेजर, दिनेशजी चौधरी, आपणाला विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. सुंदर टोलवलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळाडू पाठलाग करतायत, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धाव संख्या होतीये 15. पहिलं षटक संपलं, धाव संख्या आहे 15. पहिल्या षटकामध्ये 15 धाव संख्या आडगाव संघानं कमावली आहे आणि विजयासाठी अजून 15 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये अर्धा डोंगर पार केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये टप्पा पार झालेला आहे आणि आता मात्र संयमी खेळी करून आपल्यावर टाकलेला विश्वास
आपल्या कर्णधारानं आपल्याला का पाठवलंय, आपण का आलो इथे, तो विश्वास पूर्णपणे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी फलंदाज हेमंत आणि राजेश या ठिकाणी करतायत. आता पूर्णपणे प्रेशर गोलंदाजाच्या वरती, त्याच्या मानसिकतेवरती. या सगळ्या गोतावळ्यामधून, या सगळ्या व्यूहचक्रामधून आता आपल्या संघाला विजयाकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी काहीतरी करिश्मा करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज सुयोग आणि मला वाटतं तोच करिश्मा सुयोगच्या फिरकी गोलंदाजीतून पहिला गडी बाद, पहिला चेंडू हेमंत बाद होतोय. या विकेट नंतर चक्र बदलू शकतं का? अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 15 धावांची आवश्यकता. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद सुयोगच्या सुंदर गोलंदाजी मधून. फिरकी गोलंदाजी, हेमंतला चेंडू काही समजला नाही आणि चेंडू धडकला थेट त्रिफळाचीत करत. सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून, एक सुंदर या ठिकाणी कीपिंग आपण पाहतोय. हेमंतच्या जागेवर आलाय तो सनी. सनीवर प्रेशर नसेल कारण सलामीचा फलंदाज अजूनही राजेश मैदानावर आहे आणि केवळ 15 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होईल. विकेट्स कशा आपल्याला मिळवता येतील, कशा पद्धतीनं संघ गडी बाद करता येतील आडगाव संघाचे, याच्यासाठी प्रयत्न असतील. आणि सुयोगनं मला वाटतं ती सुरुवात वासिंद संघाला दिली आहे की अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये कर्णधारानं माझ्या हातात चेंडू का दिला. एक धाव घेण्या वाचून मात्र फलंदाजाला रोखू शकत नाहीत. धावबाद करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि एक धाव संख्येच्या मदतीने धाव संख्या येते 16. 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. कुठल्याही प्रकारची मोठी खेळ आता त्यांना करण्याची आवश्यकता नाही आणि तोच खेळ आपल्याला बघायला मिळतो. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही 15 धावांची संख्या उभी करता आणि त्यानंतर पुढच्या 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 15 धावांची गरज असते, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारचा मारण्याचा प्रयत्न न करता सिंगल डबल घेऊन सुद्धा आपण हा सामना जिंकू शकतो. सुयोग मारा करेल. या वेळेला सुंदर असा फटकावलेला मिड विकेटच्या दिशेने चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. धाव संख्या होती 18. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते त्याच पद्धतीचं ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण अटॅकिंग करतो आणि त्यावेळेला मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि त्या पद्धतीची अटॅकिंग क्षेत्ररक्षण आपल्याला करावं लागेल. कारण स्कोर काही मोठा नाहीये, अगदी तोडका स्कोर राहिलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये गोलंदाजावरचा असलेला हा दबाव, तो दबाव मात्र पूर्णपणे चिडकारतोय. सुंदर ग्राउंड शॉट आपण ज्याला म्हणू शकतो, कार्पेट. फक्त एक धाव यावर मिळेल, परंतु कुठला दबाव नाही, कुठली चिंता नाही फलंदाजांमध्ये. अगदी शांत संयमी खेळी फलंदाजांकडून होते आणि धाव संख्या होती ती 19. पुन्हा एकदा सुयोग. दुसरं षटक सुरू आहे वासिंद संघाकडून. अगदी शांतपणे सहजरित्या जिथे मला वाटेल तिथे मी फटकावू शकतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धाव संख्येच्या मदतीने धाव संख्या येते 20. 10 धावांची आवश्यकता आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. पुन्हा एकदा एक रन काढण्याचा प्रयत्न. मिस फील्ड आणि या एक मिस फील्ड मुळे काय होऊ शकते, धावबाद होऊ शकला असता, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव, चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली. धाव संख्या आहे 2 षटकांती 21. लाईटचे जे टॉवर आहेत त्या टॉवरवर जे हात ठेवून उभे असलेले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, कृपया आपण लाईटच्या टॉवरवर हात ठेवून उभे राहू नका. थोडंसं अंतर ठेवून उभे राहा. कुठल्याही प्रकारची घटना आपल्याकडे दुर्घटना घडायला नको. आपल्याला विनंती आहे
लाईटच्या टॉवर वर जे टॉवरच्या आजूबाजूला जे हात ठेवून उभे आहेत त्यांनी लाईटच्या टॉवर पासून थोडस बाजूला उभं राहा. सामना सुरू आहे वासिंद वर्सेस आडगाव. 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या 21. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही भाकीत करू शकत नाही. यू कांट प्रेडिक्ट एनिथिंग बिफोर टिल द लास्ट बॉल. गोलंदाजीचा भार सांभाळतील पिंट्या. पाहूया पिंटू दादा काही करिश्मा करू शकतील का. आता ज्या वेळेला सुयोग दादा आले त्यावेळेला पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद त्यांनी केला होता. पिंटू दादा मारा करतील राजेश यांना, परंतु या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. धाव संख्या 22. 8 धावांची गरज. 11 चेंडू. परंतु या ठिकाणी जर तुम्ही 2-3 कंटिन्युअस डॉट बॉल काढतायत, थोडासा प्रेशर क्रिएट करतायत फलंदाजांवरती, तर तो एक थोडासा प्रेशर क्रिएट होऊ शकतो. परंतु एक छोटीशी खराब डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. ही डिलिव्हरीची आवश्यकता आहे, परंतु चोरटी धाव घेण्या वाचून मात्र रोखू शकले नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव या ठिकाणी आडगाव संघाला. धाव संख्या होतीये 23. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी जर होत राहिली तर मागच्या मॅच सारखाच काहीसा प्रकार आपल्याला बघायला मिळेल का. एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. ऑफसाईडच्या दिशेनं ज्याला आपण चापट म्हणतो, जोरदार केलेली चापट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा धाव घेण्यापासून रोखलेलं आहे आणि या 1 धाव संख्येनं धाव संख्या होती ती 24. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमध्ये. सुंदर चेंडू, परंतु तेवढ्याच ताकदीनं टोलवलेला चेंडू. मला वाटतं सीमारेषा पार होतोय का. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. चौकार. विजयाच्या अगदी सिंहासनाच्या जवळ जाऊन पोहोचतोय आडगावचा संघ. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. केवळ औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. केवळ औपचारिकता बाकी. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव संख्या या ठिकाणी आणि स्कोर लेवल. मगाशी जो एक सामना झाला दुसरा, त्यामध्ये 1 षटक राखून विजयी षटकारानं तो संघ विजयी झाला होता. गोटेगर संघ हा विजयी फटका. या ठिकाणी 1 धाव पूर्ण आणि या ठिकाणी 1 षटक राखून आडगाव संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढील होणारा सामना खैरे वर्सेस शेरे. शेरे संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. शेरे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की कृपया आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.